माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं? माणूस ज्यावेळेस मरतो त्यावेळेस त्याचं हृदय थांबतं, श्वास घेण्याची क्रिया थांबते, शरीर पूर्णपणे हालचाल करणं बंद करतं. अशा वेळेस आपण त्याला मृत्यू असं म्हणतो. पण ही क्रिया फक्त इथेच थांबत नाही. प्रत्यक्षात मात्र मृत्यूचे दोन मोठे प्रकार आहेत. पहिला म्हणजे क्लिनिकल मृत्यू आणि दुसरा म्हणजे जैविक मृत्यू. क्लिनिकल मृत्यू म्हणजे काय? अशा वेळेस हृदय थांबतं, श्वास घ्यायला येत नाही, बॉडी एकदम बंद पडते, पण मेंदू मात्र म्हणतो की अजून मी 2 ते 3 मिनिटं जिवंत राहू शकतो. अशाच वेळेस जर का माणसाला CPR दिला, ऑक्सिजन दिला किंवा शॉक दिला तर त्याचं हृदय परत एकदा चालू होतं आणि माणूस मृत्यूच्या दारातून परत येतो. आणि सगळ्यात खास म्हणजे जगातील सगळ्यात जास्त नियर टू डेथ एक्सपिरियन्स याच टप्प्यात घडलेले आहेत. अशा वेळेस माणसाचं हृदय थांबतं, श्वास घेणं थांबतं, पण मेंदू म्हणतो की मी अजून जिवंत राहू शकतो आणि लोक मृत्यूच्या दारातून परत येत असतात आणि यालाच क्लिनिकल मृत्यू असं म्हणतात. याचं माणसाच्या आयुष्याशी खूप महत्त्वाचं स्थान आहे. NDE म्हणजेच नियर डेथ एक्सपिरियन्समुळे माणसाविषयी बऱ्याच गोष्टी विज्ञानाला समजलेल्या आहेत. दुसरा टप्पा म्हणजे जैविक मृत्यू. अशा वेळेस हृदय बंद पडतं, श्वास घेता येत नाही, शरीरातील प्रत्येक पेशी मरण पावतात, प्रत्येक अवयव बंद पडतो आणि माणूस परत कधीच जागा होऊ शकत नाही. आणि यालाच नैसर्गिक मृत्यू सुद्धा म्हणतात. ज्या व्यक्तीला जैविक मृत्यू होतो तो परत कधीही जिवंत होत नाही. त्याचं शरीर जे आहे ते पुढच्या नैसर्गिक क्रिया करायला लागतं आणि शरीर हळूहळू या जगातून नाहीसं होतं. जैविक मृत्यूचा एक महत्त्वाचा प्रकार आहे ते म्हणजे ब्रेन डेथ. ब्रेन डेथमध्ये ब्रेन आणि ब्रेन स्टेम पूर्णपणे काम करायच्या थांबतात आणि माणसाचा मृत्यू होतो. ब्रेन स्टेम म्हणजे काय तर शरीराचं कंट्रोल क्षेत्र. यामध्ये चेतना, नैसर्गिक क्रिया किंवा श्वास घेण्याची क्रिया या सगळ्या गोष्टी थांबून जातात आणि अशा वेळेस माणूस मृत्यूच्या घरात जातो. खरं तर ब्रेन स्टेमनी काम करायचं बंद केल्यानंतर माणसाचा ब्रेन डेथ होतो, म्हणजे माणसाचा मेंदू परत कधीही शुद्धीवरती येत नाही. अशा वेळेस मशीनमध्ये माणूस पूर्णपणे जिवंत दिसतो, पण त्याचा ब्रेन हा डेड झालेला असतो. म्हणजेच काय, त्या व्यक्तीला जैविक मृत्यू आलेला असतो.